वारणा दूध संघाची 56वी वार्षिक सर्वसाधारण सभा दूध संघाच्या कार्यस्थळावर पार पडली। या सभेच्या अध्यक्षपदावरून बोलताना संघाचे चेअरमन आमदार विनय कोरे यांनी संपलेल्या आर्थिक वर्षात संघाला 59 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असल्याचं सांगितलं। या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले। वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर संघाची 56वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। दीप प्रज्वलनाने सभेची सुरुवात झाली। संघाचे उपाध्यक्ष HR जाधव यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला। सभेच्या अध्यक्षपदावरून बोलताना चेअरमन आमदार विनय कोरे यांनी संपलेल्या आर्थिक वर्षात संघाला 59 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असल्याचं सांगितलं। त्यांनी दूध उत्पादकांना दिवाळीसाठी 16.5 कोटी रुपये फरक बिल आणि कर्मचाऱ्यांना 2.5 कोटी रुपये बोनस स्वरूपात देणार असल्याचं जाहीर केलं। यावर्षी म्हैशीच्या दुधासाठी प्रति लिटर 2 रुपये 25 पैसे तर गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 1 रुपया याप्रमाणे फरक बिल वाटप करण्यात येणार असून दूध संस्थांच्या कमिशनमध्ये वाढ करून ते प्रति लिटर 1 रुपया 40 पैसे करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं। म्हैशीच्या दुधाचा पुरवठा वाढावा यासाठी मुर्रा आणि मेहसाना जातीच्या म्हैशी दूध संघाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार असून दूध उत्पादकांना म्हैस खरेदीसाठी रोख 20,000 रुपये तसंच पशुखाद्य स्वरूपात 20,000 रुपये असं 40,000 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचं सांगितलं। यावेळी संघाला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या महिला उत्पादक तसंच महिला दूध संस्थाचालक यांचा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यामध्ये माले इथल्या पार्वती पाटील आणि उषा वगरे, शिराळा इथल्या स्वाती जोशी, पोखले इथल्या सारिका, बेऊर इथल्या वर्षाराणी दशवंत तसंच अन्य दूध संस्थांचा समावेश होता। वारणा विद्यापीठाच्या मंजुरीबद्दल आमदार डॉक्टर विनय कोरे यांचा दूध संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला। सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं असा ठरावही या सभेत मंजूर करण्यात आला। कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी नोटीस आणि अहवाल वाचन केलं। विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली। यावेळी तात्यासाहेब कोरे, वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा बँकेचे संचालक प्रमोद कोरे यांच्यासह वारणा समूहातील संस्थांचे पदाधिकारी, दूध संघाचे संचालक, सभासद आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।